हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवत आहे काकडीचे पातोळे. तर हे बघा, चला तुम्हाला रेसिपी दाखवते. हे आधी त्याचं सालं काढून घ्यायची आणि काकडी जून घ्यायची, कवळी नाही घ्यायची. अशी मधून कापून घ्यायची आणि ह्याच्या बिया काढून घ्यायच्या. आणि मग हे किसणीवर किसून घ्यायचं असं. काकडी किसून झालेली आहे. आता मी गूळ घेते बारीक करून. बघा, गूळ आता मी पूर्ण वितळवून घेतलेला आहे पूर्ण. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आता मी मीठ मिक्स करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेते. ह्या काकडीच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढंच पीठ घ्यायचं. हे बघा, हे हळदीचं पान धुवून स्वच्छ घेतलेलं आहे आणि असा हा मध्ये फोल्ड करून घ्यायचा. आणि आता त्याच्या एक साईडला हे काकडी आणि तांदळाच्या पिठाचं सारण केलेलं आहे ते लावायचं असं. आणि असं फोल्ड करून एक साईडला लावायचं आणि एक साईड अशीच ठेवायची. आता हे सगळी पानं मी अशीच लावून घेणार आहे. सगळ्या पानांना लावून घेतलेलं आहे व्यवस्थित पीठ. आता हे मी उकडायला ठेवते. एक टोप घ्यायचा असं, त्याच्यामध्ये मी वाटी ठेवले कारण हे चाळण राहणार नाही ना म्हणून. आणि मग हे असं वर चाळण ठेवून असा मधोमध ग्लास ठेवायचा आणि त्याच्या बाजूनी सगळी गोल पानं लावून घ्यायची.
हे असं मध्ये ग्लास ठेवून ही पानं व्यवस्थित लावून घ्यायची आणि टोपामध्ये पाणी ठेवायचं उकळण्यासाठी. आता हे मी गॅसवर ठेवत आहे. हे होळी बघ तिकडे, ती बघ मम्मीने बोलवली ती होळी. आणि ह्याच्यावर असं टोप व्यवस्थित झाकण बसेल असं ठेवायचं. झालं. आता हे उकळल्यानंतर आपण बघणार आहोत. 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. तर आपण आता हे चेक करूया. हो, हे बघा. हा हा हा, काय सुगंध सुटलाय मस्त हळदीच्या पानांचा. हे बघा. वास पण खूप छान येतो. हे बघा. काही थंड झाल्यावर आपण काढून ठेवूया. सकाळी नाश्त्यामध्ये पाहिजे. हे बघा कसं झालं. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळं थंड झाल्यानंतर सगळी पानं काढून घ्यायचं आणि हे तुम्ही दुधासोबत सुद्धा खाऊ शकता.